Emerging India, the role of the Nagpur is achieving the Viksit Bharat 2047. Now, it is a really burning topic for us for the system of education because the education is the play an important role for to develop the Viksit Bharat. जब तक अपन स्वावलंबन के बारे में नहीं सोचेंगे और तब तक विकसित भारत नहीं तयार होगा. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2016 पासून आपल्या नागपूर शहराचा विकासाला सुरुवात झाली एज्युकेशनल सिस्टमची. आपण हे बघत असताना आपल्याला जर विकसित भारत जर करायचा असेल तर शिक्षणाचा अतिशय मोठा संकल्प ह्या निमित्ताने आपल्या समोर असला पाहिजे. आणि 2047 मध्ये जर भारत देशाला 100 वर्ष होत आहे तर हे विकसित भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं नागपूर शहरापासून उभं झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण की भारत देशाचं केंद्रस्थान ज्याला आपण 0 माइल्स म्हणतो ते नागपूर शहरामध्ये आहे आणि विचारांचा प्रवाह सुद्धा नागपूर शहरामधूनच वाहतो आहे. आणि म्हणून विकसित भारताचं खरं स्वप्न जर उभं करायचं असेल तर नागपूरमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल त्या पद्धतीनेच या देशाचा विकास होईल असं मला वाटतं. आणि 2047 मध्ये ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण होतं त्यावेळेस आपली जबाबदारी एज्युकेशन सिस्टम मध्ये आपली वाढते आहे. नागपूर शहराचा जर आपण विचार केला तर 2016 मध्ये खऱ्या अर्थानं ह्या नागपूर शहरामध्ये एज्युकेशनल सिस्टम एक इकोसिस्टम डेव्हलप व्हायला लागलं. IIT असेल, IIIT असेल, मिहान असेल, त्यानंतर लॉ युनिव्हर्सिटी असेल, सिम्बायोसिस असेल, नागपूर विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीची रचना होऊन नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी हे बाहेर चाललेली आहेत. हे होत असताना विद्यार्थी फक्त शिक्षण घेऊनच चालणार नाही तर विकसित भारत करायचं असेल तर स्किल्ड लेबर आपण तयार करता आले पाहिजे. हाही त्याचा मागचा एक उद्देश होता. आणि हे होत असताना आपल्याला कदाचित कल्पना असेल ॲडम आणि मेकॅलेच्या माध्यमातून आपली जी एज्युकेशन सिस्टम ही पूर्णपणे कोलॅप्स करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या माइंडसेटचं टॉक्झिक एलिमेंट्स एज्युकेशन सिस्टममध्ये लागलं आणि विद्यार्थी फक्त डिग्रीपर्यंत मर्यादित झाला पाहिजे, तो ज्ञानाने होऊ नये ह्या दृष्टिकोनातून ही रचना झाली. आणि आज 75 वर्षाचा आपण इतिहास बघतोय. 2020 पासून खऱ्या अर्थानं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा उगम झाला आणि 2022 मध्ये आपण खऱ्या अर्थानं एज्युकेशन सिस्टममध्ये रिफॉर्म आणण्याचा प्रयत्न करतोय. हे होत असताना आपण आतापर्यंत फक्त डिग्री घेण्यापुरती आपण शिक्षण मर्यादित होतं, ज्ञान घेण्यापुरती मर्यादित नव्हतं. आणि त्याच्यामुळे आता स्किल्ड एज्युकेशन आलं, इंडियन नॉलेज सिस्टम आलं आणि खऱ्या अर्थानं ट्रान्सफॉर्मेशनची भूमिका आली आहे. आणि ज्यावेळेस आपण KG to PG मध्ये ज्यावेळेस नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा संपूर्ण ढाचा उभा होईल तर मला असं वाटतं की 2047 मध्ये ह्या भारत देशाचं चित्र फार बदललेलं असेल. विद्यार्थी हा नोकरी मागणारा नसेल तर नोकरी देणारा तयार होईल. इथपर्यंतचा विकास ह्या 2047 पर्यंत होईल. आणि होत असताना नागपूर विद्यापीठ असेल किंवा एज्युकेशन सिस्टमचा जो एक महत्त्वाचा भाग असेल तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि हे सिस्टम जात असताना लोकांपर्यंत त्या पालकांपर्यंत आपलं महाविद्यालय किंवा विद्यापीठ गेलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीचं रिफॉर्म करण्याची गरज आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टअप यात्रा उभ्या केल्या पाहिजे, इन्क्युबेशन सेंटर तयार केले पाहिजे आणि प्रत्येक महाविद्यालयातून स्टार्टअप उभे झाली पाहिजे. ह्या पद्धतीची जोपर्यंत रचना आपण करणार नाही तोपर्यंत हे विकसित भारताचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना इथं चिंतनासाठी आपण बोलवलेलं आहे. 2047 आपल्याला जरी वेळ असला तरी आतापासून जर याची सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं हे नागपूर शहराचा जो विकास असेल ह्या देशाच्या विकासासोबत जगाच्या इतिहासापर्यंत जाईल एवढी पद्धतीची संकल्पना ह्या नागपूर शहराच्या ज्ञानामधून निर्माण होईल मला असं वाटतं. आणि म्हणून आपण ह्या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या प्रेरणेने आणि इथे असलेले जेवढे काही अकॅडमिशियन आहे यांच्या माध्यमातून जर आपण संघटित विचार करून उभं झालो तर मला असं वाटतं विकसित भारताचं स्वप्न हे 2047 लागेल असं मला वाटत नाही. कदाचित 10 वर्षामध्ये विकसित भारताचा उगम ह्या नागपूर शहरामध्ये होईल असं मला वाटतं. धन्यवाद.